झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आई 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 आले आले। अगं काय ग अशी का ओरडतेस? कारण तसंच घडलंय काहीतरी। अगं नीट सांगशील का काय झालंय ते? सांगते नाही, आपल्या घरातून माझ्या रूम मधून माझे सोन्याचे दागिने चोरीला गेलेत। दागिने? अगं काय बोलतेस तू? कसं शक्य आहे? खरं तेच सांगतेय आई। अहो मला वाटलं आपलं घर सेफ आहे म्हणून मी माझे दागिने बँकेच्या लॉकर मध्ये न ठेवता माझ्या रूम मध्ये ठेवले। आणि मला नव्हतं वाटलं की आपल्या घरात असं काहीतरी होईल ज्याने माझा ट्रस्ट जाईल। म्हणजे आई फक्त चोराने चोरी नाही केलीये, त्याऐवजी बेंटेक्सचे दागिने रिप्लेस केलेत। काय? अगं काय बोलतेस? थांबा, अगं असं कसं कोण काय? दाखवते मी तुम्हाला आई, थांबा। हे बघा आई, हे बघा, हे वाटतंय खरे तुम्हाला? बेंटेक्सचे थे। हेच सांगते आई। आई माझ्या रूम मधलं सगळं काही तसंच आहे। रूम सोडा, आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी नीट आहेत। फक्त माझ्या खोलीतून माझे सोन्याचे दागिने गेलेत। आणि हे बेसिक आहे की बाहेरचा कुठलाही चोर चोरलेले दागिने रिप्लेस करायला घरी येऊ शकत नाही। इट मीन्स घरातल्याच कोणीतरी माझे दागिने चोरलेत। अगं बाळा काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी आई? अहो या घडल्या प्रकारावर काही एक्सप्लेनेशन आहे का? अगं बाई यांनी तर घेतले नसतील ना? क्लिअरली या घरातल्या कोणाला तरी माझ्याविषयी जलसी फील होतीये। डेफिनेटली कोणाला तरी माझा लॉस व्हावा असं वाटतंय। अगं हे बाळा हे काय बोलतेस तू? तुला कळतंय का? हे बघ मला माहितीये तू आता खूप रागावलीस, खूप चिडलीस, पण भावनेच्या भरात असं चुकीचं बोलू नये ग। हे बघ तुझे दागिने चोरीला गेलेत म्हणजे काही कोणा परक्याचे नाहीत ना, आपलेच आहेत ते। म्हणजे मलाही कळतंय की तुला आता काय वाटतंय। हे बघ हा घरचा प्रश्न आहे, आपण सगळ्यांशी चर्चा करू आणि मी तुला सांगते ना, आपण पोलिसात कळवू, पोलिसात कंप्लेंट करू। ओ रिअली आई? कोणाबद्दल पोलीस कंप्लेंट करायची मग आपण? हा, आय एम शुअर हे दागिने चोरून रिप्लेस करणारी व्यक्ती या घरातलीच आहे। मग काय एका माणसासाठी पूर्ण फॅमिलीची नाचक्की करायची का? हे बरोबरच आहे ग तुझं। काय आल्यापासून फक्त त्रागाच करून घेतेस ना तू? तूच सांग बरं हा प्रश्न कसा सोडवायचा तो? प्लीज वहिनी। तुम्ही तर यामध्ये बोलूच नका। अगं आणि माझे दागिने जर तुमच्या नजरेत इतकेच खुपत होते ना तर येऊन मागायचे ना माझ्याकडे। सिंचना अगं काय बोलतेस तू? हे कळतंय तुला? माझ्यावर चोरीचा आळ घेतेस तू? हो, तुमच्यावरच आळ घेतीये। संतोष दादा किती पैशांच्या पाठीपाठी असतात ना हे सगळ्यांना माहितीये आणि तुमचा सपोर्ट आहे त्यांना। सिंचना सांभाळून बोल बाळा। काय बोलतेस हे लक्षात येतंय तुझ्या? कळतंय काय बोलतेस ते? का चुकीचं बोलतेय मी? आई तुम्ही सांगा, चुकीचं बोलतेय मी? अगं हे बघा लक्षात ठेवा, एका रिच फॅमिलीतली हायली पॅम्पर्ड मुलगी आहे मी। आणि तुमच्या माहेरची कंडिशन काय आहे ना हे चांगलंच माहिती आहे आम्हाला। माझ्या माहेरच्या श्रीमंतीवर आहे ना जळता तुम्ही। बस खूप बोललीस हा आता, पास झालं। राग आलाय म्हणून वाटेल ते बोलत सुटू नकोस। काय समजतेस ग स्वतःला? वाटेल ते बोलशील मला? माझ्यावर चोरीचा आळ घेशील? अगं तुम्ही दोघी काय बोलताय? एकमेकींवर असे आरोप करू नका, जरा शांत राहा। वीणा मान्य आहे माझं माहेर गरीब आहे म्हणून तुझे दागिने चोरेन असं वाटतंय तुला? ओ वाटत नाहीये, शुअर आहे मी। आणि हे तुम्ही एक्सेप्ट करा नाही तर नका करू, कारण तुम्ही सोडून ह्या घरातलं कोणीही
हे काम करू शकत नाहीये. सिंचना बस बस बाळा बस, नको बोलूस असं. ते आरोप आई करते. थांबा तुम्ही. आई आता तुम्ही मध्ये बोलूच नका. हिला काय बोलायचं ना ते मीच बघते. काय तुम्ही बघणार आहे? मी तुम्हाला ओळखू नये वहिनी. तुम्ही अशाच आहात, तोंडावर एक आणि बाहेर एक. हे बघ, जास्ती बोलू नकोस. मी पण तुला ओळखू नये, माझ्याशी पण नीट वागायचं, कळलं ना? आधी नीटच वागत होते, पण जे तुम्ही केलंय ना हे मला पटलेलं नाही आणि माझा काही doubt केलेलं तुमच्यावर नाहीये मी. आहे. मला फक्त तुम्हीच आहात. काय वागतेस ना हे आधी बघ. काय जळता बोलतेस ते तुम्ही तरी बघ. माझ्यावर. प्रत्येक वेळेस कळतं मला, प्रत्येक वेळेस काय भांडणात जळतंय? कळतं. तुमच्या बोलण्यातून कळतं वहिनी मला किती जलस फील करता तुम्ही. हा आई बोल ना. हरीश, ताबडतोब घरी निघून ये. काय झालं काय? तू आलास की कळेल तुला. ठीक आहे येतो. आता काय झालं असेल नक्की? एक मिनिट, आईचा फोन. हा आई. आई अगं जरा कामात आहे, मी नंतर करू का फोन? तू जिथे कुठे आहेस ते सगळं सोड आणि तिथून ताबडतोब घरी निघून ये. काय झालं? काही प्रॉब्लेम नाही ना घरी? तू घरी आलास की कळेल तुला. जेवढं सांगते ना तेवढं कर. ताबडतोब घरी निघून ये बस. हो आई आलो आलो लगेच आलो. हो साहेब काहीतरी घरी प्रॉब्लेम झालाय, मला जायला हवं. आईचा फोन होता. मी तुम्हाला पैसे लवकरात लवकर देतो, थोडे दिवस मुदत द्या मला प्लीज. लहान भावासारखं समजून घ्या प्लीज. मला आता निघू दे, घाई आहे साहेब. प्लीज काम थांबू नका. हा आलो आलो, देतो तुम्हाला पैसे मी. हे बघा आलो. अगं, इतकी कशी बालिश आहेस तू? आपली घरात जी भांडणं होतात ती लुटूपुटूची असतात, तेवढ्या पुरतीची असतात. हे कळत नाही तुला? याचा अर्थ असा नाहीये की तुझी माहेरची इस्टेट बघून माझा जळफळाट होतो. इतक्या पोत्या मनाची नाहीये मी. तीच जी छोटी छोटी भांडणं तुम्ही म्हणता ना, त्याच्यावरूनच कळतं तुमच्या मनात काय फिलिंग्स आहेत नेमक्या माझ्याबद्दल. पोटात एक आणि तोंडावर एक अशा आहात तुम्ही. हेट करता, हेट तुम्ही माझा. हेट हे फक्त बोलताच येतं की त्याचा अर्थही कळतो तुला? हे बघ, माझ्यावर भलते चलते आरोप करायचे नाही आहेत. ते मी खपवून घेणार नाही. आई आई तुम्ही का बोलत नाहीयेत तिला? कशी बोलते ही तुमच्या समोर? सांगा ना तिला. घरच्यांच्या बाबतीत असं वागेन का मी कधी? आईंना कशाला मध्ये घेताय? हिम्मत असेल तर माझ्याशी बोला. मी बोलतेय ना तुमच्याशी. तुझ्याशीच बोलतेय मी. कशी नसेल? मोठी सून आहे मी या घरची. माझ्याशी अशा आवाजात मोठ्या बोलायचं सुनेचा नाही. धाक दाखवता कायम तुम्ही मला. आई आई, नसल्यामुळे काय बोलत झालं? भाग असता. दाखवणार काय दाखवणार? कारण आई नंतर मीच आहे या घरात. बस मग याचा अर्थ असा होत नाही तुम्ही मला कंट्रोल कराल. बस. हरीश, तुझ्या बायकोला घेऊन तुमच्या खोलीत जा. संतोष, वीणा, तुमच्या खोलीत जा. जे झालंय ते आपापल्या खोलीत एकमेकांशी बोला. काय घडलंय ते सांगा, पण कृपा करून जे घडलंय ते या उंबऱ्या बाहेर जाऊ देऊ नका. ही वास्तू आपलं घर आहे याचं भान ठेवा. कृपा करून भान ठेवा. जा. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज